नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये असं होणार आहे की आता जानकी कडं आणायला गेलेली असते, परंतु ऐश्वर्या मात्र आता तेथून ते जानकीच्या हातातून हिसकावून कडं घेते आणि ते कडं तुझ्या अगोदर मी घेतलेलं आहे असं जानकीला सर्वांसमोर सांगते. परंतु जानकीला तरीसुद्धा आता त्या कड्याचं काही वाटत नाही. ती म्हणत असते की अगं ऐश्वर्या, घे कडं. अगं माझ्या म्हणजे रणदिव्यांच्या एका मालकिनीने रणदिव्यांच्या दुसऱ्या सुनेच्या नवऱ्याचं ते घेतलेलं कडं आहे, म्हणून माझ्यातर्फे अगं ऐश्वर्या तुला ही भीक असेल, परंतु ती भीक किंवा ते दान तुला कायमस्वरूपी नसेल तर ते तात्पुरते असेल. लवकरात लवकर जेव्हा मी रणदिव्यांच्या घरामध्ये वाजत गाजत येईल त्या दिवशी मात्र आता ते कडं तुला स्वतः माझ्याकडे द्यावं लागेल. कितीही तू तुझ्या डॅडाच्या हातात जरी घातलं तरीसुद्धा ते कडं मला द्यावंच लागेल. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती आता बंद केलेलीच असते, कारण आता सारंग तर ऐश्वर्याची बाजू घेऊन जानकीला बोलायला जातो. तोच लगेच आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की अगं, एका कड्याचं महत्त्व तुला काय कळणार आणि नवरा बायकोची काय अशी ही प्रेमाची हे असते तुला काय समजणार, काय किंमत समजणार. कारण अगं तू सारंग भाऊजींचा वापर करून सारंग भाऊजींना फसवते. तू असं करायला नको होतं, परंतु तुला काही समजणार नाही. त्यामुळे आता मात्र जानकीने ऐश्वर्याची पूर्णपणे सारंगसमोर जिरवलेली असते, कारण आता सारंगच्या लक्षात येतं की नक्की जानकी बहिणी जे काही बोलत होते ते अगदी खरं आहे. कारण ऐश्वर्या आपल्याशी प्रेमाचं नाटक करतात, कारण आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला जवळसुद्धा येऊन दिलेले नाही. फक्त एक असा हक्क ते दाखवतात, परंतु आपल्यात नवरा बायकोचं असं कोणतंही नातं नाहीच. मग जानकी बहिणी तर काय असं खोटं बोलत असतील. म्हणून आता सारंग घरी आल्यानंतर हा सर्व विचार करतो आणि मात्र आता त्याला आता कसं हे तयार करायचं हे आता सौमित्राने ठरवलेलं असतं. एकतर सुमित्राला तयार केलेलंच असतं, परंतु आता ऐश्वर्याला काही असा थांगपत्ता लागून द्यायचा नाही. म्हणून आता सौमित्र अवंतिका यांचे प्रयत्न सुरू असतात आणि त्यानंतर मात्र आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ऋषिकेशला सरप्राईज द्यायचं असं जानकी आणि सौमित्राचा कॉल होतो. अवंतिका आणि मी मिळून सर्व तयारी केल्याची तो जानकीला सांगतो. जानकीला हे ऐकून खूप आनंद होतो. जानकीसुद्धा आता ओवीसुद्धा ऋषिकेशला काही कळून देत नाही, पण त्या अगोदर आता ऋषिकेश थोडासा नाराज असतो आणि जानकी त्याला विचारत असते की काय ऋषिकेश, अहो काय झालं, तुम्ही कशाला विचार करतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अगं मला शेतकऱ्यांची चिंता वाटते, कारण आता आम्ही जरी बाजार म्हणजे हा ठरवला असेल, शेतकऱ्यांचा माल कितीही आता बाजार समितीत विकायचा असेल, परंतु तरीसुद्धा मात्र आता तो माल बाहेर ट्रान्सफर कसा करायचा यासाठी आता तर काही वगैरे वाहतुकीची म्हणजे सोय लागेल. मग आता काय करायचे. तेव्हा आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश तुम्ही काही काळजी करू नका, यातून नक्की मार्ग निघेल. अहो मला ते शेतकऱ्यांनी काही जे कमिशन दिलेलं आहे त्यातून मला तुमचं कडं सोडवायचं होतं, परंतु ते कडं मात्र आता मी सोडवलं नाही. परंतु ते कडं ऋषिकेश अहो मी सोडवायला गेले होते, परंतु ते ऐश्वर्या तेथे आली आणि त्या ऐश्वर्याने तिच्या डॅडासाठी हे कडं विकत घेतलं. तर मी तिला त्यावेळेस ठामपणे उत्तर दिलं की अगं ते कडं मी घेण्यासाठी वाजत गाजत पुन्हा येईल, ते पण रणदिव्यांच्या घरातून, असं मी तिला आता चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे आता मला ते चॅलेंज माझं पूर्ण करायचं. तेव्हा आता जानकीने आता आणखीन एक अशी योजना चालू केलेली असते आणि त्यामार्फत ती आता शेतकऱ्यांचा माल हा बाहेर कसा विकायचा हे तिने आता ऋषिकेशला दाखवून दिलेलं असतं. म्हणून ऋषिकेशला ती आनंदी करते आणि त्यानंतर आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तिला आता ऋषिकेशला त्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं असतं की जेथे आता ऋषिकेशचा वाढदिवस त्यांना साजरा करायचा असतो आणि ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आता मात्र सर्वांना एकत्र आणायचं असतं. तेव्हा आता अवंतिकाने शर्वरीला तर तयार केलेलं असतं. शर्वरीसुद्धा अगदी नटून थटून तेथे येणार असते. सुमित्रासुद्धा अगदी लगबगीने येणार असते आणि नाना तर हे तयार असते, कारण त्यांना सर्व काही सत्याचा उलगडा असतो. परंतु डोळे उघडायचे कोणाचे असतात तर सारंग, सुमित्रा आणि शर्वरी या तिघांचे डोळे आता उघडायचे असते. सत्य काय आहे हे त्यांना दाखवून द्यायचं असतं. म्हणून आता ते तिघेही तिकडे येतात. तर समोर आता जानकी ऋषिकेशला घेऊन येते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं तुझ्या अजूनसुद्धा माझा वाढदिवस लक्षात आहे. जानकीनं ते दिलेलं सरप्राईज बघून ऋषिकेश खुश होतो, परंतु त्याच वेळेस मात्र आता तेथे ही सर्व रणदिवे फॅमिली समोर येते
आणि आता ह्या रणदिवे फॅमिलीला समोर बघून ऋषिकेशला आणखीनच धक्का बसतो। ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं काय तू यासाठी मला इथे बोलावलेस का? हे रणदिवे फॅमिली येथे काय करतेस? परंतु आता जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, अहो ही तुमची फॅमिली आहे, दुसऱ्या कुणाची फॅमिली नाही। आज मात्र या फॅमिलीमध्ये जो आपापल्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो मिटवायचा आहे। अहो राग कितीही राग असला परंतु त्या प्रेमाने मात्र त्या रागावर आपल्याला विजय मिळवता येतो। काही झालं तरी आपण आता प्रेमाने हा सर्वांना एकत्र आणायचे। ऋषिकेश, तुमच्या मनात, आईंच्या मनात आणि सर्वांच्या मनात जो काही गैरसमज झालेला आहे तो मात्र आता मिटवायचा। म्हणून आता सर्वजण हे एकमेकांकडे अगदी रागाने पाहत असतात। ऋषिकेश तेथे थांबायला तयार नसतो परंतु जानकी आणि सौमित्र काही झालं तरी ऋषिकेशला तेथून जाऊन देत नाही। आता ओवीची शपथ जानकीने ऋषिकेशला घातलेली असते, त्यामुळे आता काही झालं तरी ऋषिकेशला तेथे थांबावे लागतात। नानांना बघून ऋषिकेशला आनंद तर होतोच परंतु आता मात्र जेव्हा तो नानांबरोबर बोलणार परंतु जानकीवर आरोप केलेल्या नानांची त्यांना आठवण होते की नानांनी असं वागायला नको होतं। काही झालं तरी जानकी त्यांच्या लेकीसारखी होती, त्यांनी असं का केलं असेल ते मला माहिती नाही परंतु नानांनी चक्क जानकीवर आरोप केलेत। परंतु आता मात्र नाना हे ऋषीला म्हणत असतात की ऋषी मला माफ कर, अरे असं त्यांच्या ते भाषेत बोलत असतात। नानांच्या कुणाला काही कळत नाही। सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं की आपण इतक्या दिवसातून पहिल्यांदा ऋषिकेशचा वाढदिवस कसा विसरलो। आपल्या सर्व काही लक्षात राहत होतं परंतु आज मात्र ऋषिकेशने कितीही आपल्याला नाकारण्याचा प्रयत्न जरी केला परंतु आपण ते विसरायला नको होता। म्हणून आता जो काही त्यांचा फॅमिली फोटो आहे तर तो फॅमिली फोटो आता सर्वांसमोर ठेवलेला असतो आणि आता त्या फॅमिली फोटोकडे बघितल्यानंतर ऋषिकेशला प्रत्येक क्षण, प्रत्येक वाढदिवसाची आठवण होते की आत्तापर्यंत काय काय केलं, काय काय नाही। म्हणून आता सर्वजण अगदी थाटामाटात ऋषिकेशचा वाढदिवस साजरा तर करणार असतात परंतु त्या अगोदर मात्र आता खूप काही गैरसमजसुद्धा अगदी प्रेमाच्या या अंतःकरणाने मिटणार असतात। अवंतिका, सौमित्र आणि जानकी हे अगदी लगबगीने हे प्रयत्न करत असतात परंतु आता मात्र तेथे नानांना एक असा भयानक सत्य ऋषिकेशच्या हातातील कडं त्यांना दिसत नाही। नानांना खूप वाईट वाटतं। नाना मनात विचार करतात की ऋषिकेशच्या हातातील कडं कुठे असेल, ऋषिकेशने त्या कड्याला काय केलं असेल आणि आता ऋषिकेशला कसं सांगू की अरे ऋषिकेश, ते कडं म्हणजे अरे साक्षात रणदिव्यांच्या प्रॉपर्टीची चावी आहेस आणि ते कडं कुठं काय केलंस तू। म्हणून आता नानांना खूप टेन्शन येतं, नानांच्या डोळ्यात पाणी येतं। तेव्हा आता नानांना कसं सांगू की ते कडं ऋषिकेश कुठे, कसं विचारू, याबद्दल आता नानांना खूप मोठा असा उलगडा झालेला नसतो। नाना ऋषिकेशच्या हाताकडे एकटक पाहत असतात की नक्की आता ऋषिकेशला कसं सांगायचं की काय आता का नेमकं काय करू असा त्यांना विचार येतो। तेव्हा मात्र आता ते कडं हे ऐश्वर्या आपल्या डॅडाला देण्यासाठी इकडे तयार होत असते आणि त्यानंतर सारंग तिला म्हणत असतो की मला सुद्धा एका कामानिमित्त बाहेर जायचं असतं परंतु सौमित्राने सारंगला बोलवलेलं असतं आणि तो आता ऐश्वर्याशी खोटं बोलून तिकडे जायला निघलेला असतो आणि तो सुद्धा आता त्याच रेस्टॉरंटमध्ये येणार असतो आणि येथे आता ही रणदिवे फॅमिली जी काही आहे ती एकत्र आलेली असते आणि आता सर्वांसमोर आल्यानंतर मात्र सर्वांचे गैरसमज आता दूर होणार असतात। परंतु ऐश्वर्या विचार करते की सारंगला असं काय काम असेल आणि घरात इतकी शांतता का दिसत आहे की नक्की असं काय असेल। म्हणून घरातील सर्वजण कुठे गेलेत, नानासुद्धा नाहीत, सुमित्रासुद्धा नाहीत। परंतु आता मात्र गुलाबदादा ऐश्वर्याला काही सांगायला तयार नसतात आणि आजीसुद्धा, परंतु आजीला माहिती नसतं की हे सर्वजण कुठे गेलेत। म्हणून आता ती ऐश्वर्याच्या खोलीत येते आणि ऐश्वर्याला विचारत असते की ऐश्वर्या काय अगो, घरातील सर्वजण कुठे गेलेत, काय शांतता ही। परंतु ह्या दोघींना मात्र अंधारात ठेवून हे तिकडे गेलेले असतात आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्याला त्याची भनक तर लागणारच असते परंतु आता त्या अगोदर या सर्वांचे गैरसमज मिटणार असतात। ऋषिकेश आता नानांची सुद्धा माफी मागतो त्याच्याकडून जे काही झाले आणि नानासुद्धा अगदी मोठ्या मनाने ऋषिकेशची माफी मागतात आणि आता परंतु नानांना एका गोष्टीचा खूप मोठा असा प्रश्न असतो, त्यांच्या डोक्यात टेन्शन असतं की ऋषिकेशच्या हातातील कडं कुठे गेले। म्हणून आता नानांना हेच असं टेन्शन आणि ते विचार असतात
असतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं की कड्याचं काय झालं असेल, म्हणून ते आता जानकीला सुद्धा विचारणार असतात. परंतु त्या अगोदर मात्र ऋषिकेश आणि घरातील सर्वांचे गैरसमज सौमित्र, अवंतिका आणि जानकी दूर करतात. तर शर्वरीसुद्धा अगदी प्रेमाने ऋषिकेशला मिठी मारते, सारंगसुद्धा, आणि आता सर्व फॅमिली आता खऱ्या अर्थाने एकत्र येतेत. आणि सारंगला सुद्धा आता ऐश्वर्याचं खरं रूप कळतं की ऐश्वर्याने काय असं केलं आणि काय केले नाही, काय गुन्हे केलेत, म्हणून सारंगचे सुद्धा आता डोळे उघडतात. परंतु आता मात्र सारंग हा जानकीला प्रॉमिस करतो की वहिनी तू काळजी करू नको, जे कडं आहे ना ते कडं मी अगदी थाटामाटात तुझ्या हातामध्ये आणून देईल आणि तू ऋषिकेशचं ते कडं परत त्याच्या हातात मानाने घाल, कारण ते कडं आणून देणं हे माझं कर्तव्य आहे. एका भावाचा हक्क त्याला परत मिळून द्यायचा, हे मी तुला आज प्रॉमिस करतो. म्हणून सारंगने आता ऐश्वर्याकडून ते कडं घेऊन जानकीला देण्याचं अगदी प्रॉमिस केलेलं असतं. आणि तेव्हा आता नानांच्या लक्षात येतं की ते कडं त्या ऐश्वर्याकडे आहे म्हणून. परंतु आता मात्र सर्वजण अगदी ठरवतात की काही झालं तरी ऐश्वर्याच्या हातातून, म्हणजे तिच्या डॅडाच्या हातातून ते कडं काही झालं तरी घ्यायचं असं सारंगने ठरवलेलं असतं. म्हणून आता ते कडं घेण्यासाठी सारंग प्रयत्न करणार असतो. तेव्हा आता हे घरातील सर्वजण ऋषिकेशचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करतात आणि सर्वांचे गैरसमज मात्र मिटतात. सर्व सत्याचा उलगडा होतोच. आणि आता ओवीसुद्धा आपल्या शर्वरी आत्याला बघून खूप खुश होते. दोघी एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात. आणि आता सर्व शर्वरीसुद्धा आपल्या ऋषिकेश दादाची माफी मागते, जानकी बहिणीची सुद्धा माफी मागतेत. आणि सर्वजण आता अवंतिका आणि सौमित्र यांचे कौतुक करत असतात. हे झाले त्याचे सर्व श्रेय अवंतिका आणि सौमित्र यांना जाते आणि जानकीला, कारण हेच दोघे असं आहे की तेच आता या घराला एकत्र आणले आणि आता ऐश्वर्याच्या ताब्यातून सुद्धा तेच आहे की असं या घराला वाचू शकतात. तेव्हा आता सर्व सत्याचा उलगडा होत ऐश्वर्याच्या हातातील कडं हे सुद्धा आता सारंगने हिसकावून परत ऋषिकेशच्या हातामध्ये ते परत दिलेलं असतं. म्हणून आता सर्वांसमोर सत्याचा उलगडा होऊन शेवटी काय होतं, परत रणदिवे फॅमिली एकत्र आलेली आहे. परंतु वाजत गाजत ऋषिकेश आणि जानकीचं त्या घरामध्ये कसं गृहप्रवेश होतो, कसं स्वागत होतं, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.